रेजाज सिद्दीकीची मैत्रीण शिक्षणापासून निलंबित करण्यात आलेली आहे। तसंच सिम्बायोसिस विद्यापीठाच्या शिस्तभंग चौकशी प्रकरणी समितीत दोषी ती आढळलेली आहे आणि सिम्बायोसिस विद्यापीठानं नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली आहे। रेजाज अनेक वर्षांपासून शहरी नक्षलवादी नेत्यांच्या संपर्कात होता असं सांगण्यात येतं। तसंच कथित अर्बन नक्षलवादी रेजाज सिद्दीकीची मैत्रीण ही शिक्षणापासून 6 महिन्यांसाठी तिला निलंबित करण्यात आलेलं आहे। सिम्बायोसिस विद्यापीठाच्या शिस्तभंगासंदर्भात ही कारवाई करण्यात आलेली आहे। तसंच या चौकशी समितीमध्ये रेजाजची मैत्रीण आढळली होती, ही दोषी आढळलेली आहे। सिम्बायोसिस विद्यापीठानं उच्च न्यायालयामध्ये हे स्पष्टीकरण दिलं आहे। तर विद्यापीठानं 10 मे रोजी तिला निलंबित केलं होतं आणि त्यावरून तिनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। 8 मे रोजी ही मैत्रीण जी आहे तिने नागपुरातील एका हॉटेलमध्ये रेजाजसोबत ती होती, ती सापडली होती आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। तेजस मोहतोरे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। तेजस, काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात? तेजस, माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? आवाज येतोय? हॅलो. हां, बोला. काय अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भात? खरं तर कोर्टात ही माहिती देण्यात आलेली आहे सिम्बायोसिसकडून की ही जी तरुणी आहे, ही विद्यार्थिनी ही दोषी होती आणि रेजाजबरोबर ती उपस्थित सुद्धा होती आणि तिचाही कदाचित काही असामाजिक तत्वांशी संबंध असू शकतो। काय माहिती आहे या संदर्भात? नक्कीच कथित अर्बन नक्षलवादी रियाज सिद्दीकीची मैत्रिणी शिक्षणापासून 6 महिन्यांपासून निलंबित करण्यात आलं अशा प्रकारची माहिती जी आहे ते सिम्बायोसिस विद्यापीठाने दिली आणि त्या संदर्भात शिस्तभंग चौकशी सुद्धा नेमण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं असेल, हा रियाज सिद्दीकी जो आहे नक्षलवादी चळवळीशी विद्यार्थी चळवळीशी जोडला होता आणि त्यानंतर हा संपूर्ण एटीएस कडे संपूर्ण चौकशी दिली होती। त्यानंतर जर बघितलं असेल तर 8 मे रोजी मैत्रीण नागपुरातील एका हॉटेलमध्ये रियाज सोबत होती। रियाज आणि तिचे संबंध जे होते अनैतिक संबंध होते अशा प्रकारची माहिती सुद्धा समोर येत आहे आणि एकंदरीत सोशल मीडियावर ज्या प्रकारे रियाजने ऑपरेशन सिंदूर असेल किंवा भारतीय सैन्याबद्दल जी टीका केली होती त्या संदर्भात त्यावर संपूर्ण जे आहे एटीएसने चौकशी केली। नागपूर पोलिसांनी या संपूर्ण चौकशीचा जो भाग आहे त्या एटीएस कडे सोपवला। मात्र रियाज गेल्या अनेक वर्षापासून शहरी नक्षलवादींच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सुद्धा पुढे येत आहे। कुठल्या नक्षलवादी चळवळीशी तो संपर्कात आहे किंवा सगळ्या गोष्टीत तिच्या संपूर्ण जे काही घटना घडतात नक्षलवादी मुवमेंट त्यामध्ये तो काय भूमिका बाळगत होता, ह्या संपूर्णची चौकशी सुद्धा एटीएस करीत आहे आणि जे मैत्रीण तिच्यासोबत आहे तिची सुद्धा चौकशी आता पोलिसांकडून होत आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तेजस।